ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे. काय सांगणार, किती उत्साहात आहेत सगळे शिवसैनिक? उत्साह तर तुम्ही बघतच होतात, कारण त्या खास विशेष करून रश्मी वहिनी ज्या मुंबईमध्ये आज सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला, उत्साह वाढवायला फिरत आहेत. सगळ्या कार्यालयांना, प्रचार कार्यालयांना भेटी द्यायला फिरत आहेत. त्यांनी काल मान्य केलं, मुळात आदित्य साहेब येणार होते, पण त्यांच्या कामाचा व्याप जास्त असल्यामुळे त्यांनी आम्हाला परत 1-2 दिवसात भेट देणार नक्कीच म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि मग रात्री आम्हाला कळलं उशिरा की वहिनी साहेब कार्यालयाच्या उद्घाटनाला येत आहेत. त्यामुळे तुम्ही बघितलं की खरंच उत्साह होता, चांगलं वातावरण आहे, लोकांमध्ये चांगला प्रतिक्रिया आहे, चांगला प्रतिसाद आहे आमच्यासाठी. आणि शेवटी आम्ही म्हणतो की आम्ही आमचं काम घेऊन जातो. आता लोकांनी ठरवायचं आहे की कामाला न्याय द्यायचा का दामाला न्याय द्यायचा. पण आज खरा वाटणारा उत्साह लोकांमध्ये भरलेला आहे. भविष्यात पक्षप्रमुखसुद्धा एखादी भेट द्यायची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडे सुद्धा आम्ही अजेंडा दिलेला आहे. आम्हाला जे काही नेते मंडळी इथे प्रचारासाठी, सभेसाठी हवे आहेत, त्यांची आम्ही एक यादीसुद्धा त्यांच्याकडे सादर केलेली आहे. आणि त्यामुळे याच्या असणाऱ्या पुढच्या जसा जसा प्रचाराला रंग चढत जाईल, ते प्रचाराचं वेग वाढत जाईल, तर त्या पद्धतीने सगळी ही मुख्य नेते मंडळी नक्कीच इथे भेटी द्यायला, आम्हाला आशीर्वाद द्यायला, आमची ताकद वाढवायला नक्कीच इथे भेट देईल. आता ठाकरे ब्रँड जो आहे जनतेमध्ये आहे की ठाकरे ब्रँडच चालला आहे, दुसरं कुठलाही ब्रँड चालला आहे? मुळात काय की बघा, ठाकरे हे नावच तसं आहे. गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ हे ठाकरे नाव आभारीत राहिले. प्रबोधनकारांचा वारसा घेऊन आलेलं बाळासाहेब ठाकरे आहे. त्यानंतर उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांच्या जोडीने आज राजसाहेब एकत्र आहेत. आणि त्यांना एक ताकद म्हणून 1-2 तरुण नेतृत्व, जे आदित्य साहेब ते गेले 10-15 वर्ष आहेत, त्यांच्या पाठोपाठ अमित ठाकरे साहेब सुद्धा त्याच जोशींमध्ये लोकांमध्ये उतरले. आणि त्यामुळे तरुणांमध्ये वेगळा आनंद, वेगळा उत्साह तरुणांमध्ये संचारला आहे. कारण तरुणांना या राजकारणात यायला खरं म्हणजे ही द्वैत शक्ती तरुणाला राजकारणात यायला प्रोत्साहित करते. सर, काल आदित्यजी आले होते. त्यांनी सांगितलं की BJPवाले प्रत्येक कामात दुसऱ्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. इथेही बघायला मिळालं, तुमचे काम दुसरे दाखवतात. काय सांगू? खरी ते वेगळं काय म्हणाले, आज पोस्टल वोटसारख्या स्वप्न नाही, त्याची सुरुवातसुद्धा आम्ही केली आहे. तर काही गोष्टींची सुरुवात त्यांनी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे होणार होतं, विजन झालं आहे मान्य पंतप्रधानचे असले, पण त्याला काही मार्गच नाही की आज तुम्ही बघताय कसं सुरुवातच झाली नाही. अशी अनेक कामं आहेत की जी कामं फक्त राजकारणापुरती सुरू केलेली आहेत. आज छत्रपती एक वेळ विधानसभेच्या निवडणुका होत्या, छत्रपतीचा वारसा आणि विकासाचं नाव त्यांनी घेतलं होतं. आज महाराज कुठेच नाही. प्रत्येक वेळेला एखादा अजेंडा आणायचा, एक नॅरेटिव्ह लोकांसमोर न्यायचं आणि निवडणुका आपल्या खिशात घालायच्या. तीच परिस्थिती आज बघा, केंद्रात असलेलं सरकार, महाराष्ट्रात सरकार आहे, आणि त्यांना एवढी घाई झाली की प्रत्येक महापालिका आणि जास्त करून मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा डोळा आहे की कशाप्रकारे मुंबई महापालिका हातात घ्यायची. आणि जी मागच्या 4 वर्षात जर बघितलं मुंबई महापालिकेचं कामकाज, तर मला वाटत नाही की याच्यातून मुंबईचा विकास साधला जाईल. मुंबईची अभिवृद्धी, मुंबई महानगरपालिका आर्थिक दम घायला. काल जनतेमध्ये होतो मी, जनतेचं म्हणणं आहे की साहेब आम्हाला कोविडच्या काळात पण ताईंनी आणि साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेलं आहे, तर आम्ही ताईला आणि साहेबांना विसरणार नाही. परत एकदा जनता जी आहे ताईला निवडून दिली. तो भयंकर आजार, ती महामारी जगावर आली होती. हुला सुद्धा त्याचा काही सांगपत्ता म्हणजे कशा प्रकारे चालायचं ह्याचं डायरेक्शन कळत येत नव्हतं त्यांना. त्यामुळे हुकडून कुठल्या सूचना येत नव्हत्या. आमचं आयुष्मान केंद्र लेवलला काम करत होतं त्यांच्याकडून सुद्धा. पण ज्या वेळेस महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते, महाराष्ट्राच्या एका टीमचा टास्क फोर्स डॉक्टरच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली. आणि त्यानंतर आम्हाला जे आदेश येत गेले
मी त्यावेळेस BSCचा चेअरमॅन होतो आणि त्या चेअरमॅन काळात मग मी माननीय तत्कालीन महापौर किशोरीताईजी आम्ही मुंबईचे जवळजवळ सगळीच हॉस्पिटलला पालखी घातली. त्याच्यात कशा सेवा सुविधा आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो. घाटल्यामध्ये पहिलं कोविड आणि डॉक्टरांना जर राहायची आणि त्या नर्सरांनी व्यवस्था असेल तर घाटल्याच्या BMC शाळेमध्ये मी ती केली होती व्यवस्था. कोविड सेंटरसुद्धा वॅक्सिनचं सेंटरसुद्धा महानगरपालिकेत जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही त्याचबरोबर लोकांमध्ये मेडिकल किट्स असेल, फूड किट्स मास्कपासून सॅनिटायझेशन हे प्रकार त्यावेळेस आमची टीम पूर्णपणे उतरून करत होती. आणि त्यावेळेला आम्ही आमचा विचार केला नव्हता की बाबा भविष्यात आमच्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे. जीवाच्या भीतीने लोक येत नव्हती. आमच्या घाटल्यातले सगळे डॉक्टर त्यावेळेस बंद करून गेले होते. एक दिवशी मी सर्व डॉक्टरांना निरोप दिला. माझ्या वेलफेअर सेंटरमध्ये त्यांना बोलवून घेतलं आम्ही. त्यातले काही मोजके डॉक्टर आले. आम्ही धीर दिला त्यांना. म्हटलं तुम्ही बसा, लोकांच्या सेवेसाठी तुम्ही बसा. जे काही संरक्षण पाहिजे ज्या पद्धतीने पाहिजे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि मग त्यांनीसुद्धा मी खरं त्या डॉक्टरांना सुद्धा धन्यवाद दिले. त्याने आमच्या हाकेला होऊ देऊ जवळजवळ सुरुवातीला 12 ते 13 डॉक्टर लोकांनी आपले दवाखाने चालू झाले, चालू केले. त्यातले 2 ते 3 डॉक्टरांनी शिबिर तपासण्या, कोविड टेस्ट ह्या स्वतःच्या दवाखान्यात घेतल्या आमच्या सांगण्यावर. आणि त्या प्रकारे आज तुम्ही बघताय की मुंबईतलं अखंड जग त्याच्यातून बाहेर पडलेलं आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी मोठी महामारी आहे. धारावीसारखा ठिकाण होतं, शिवाजीनगर वाशीनगर ह्या ज्या मुख्य झोपडपट्ट्या होत्या आणि पूर्ण मुंबईत असलेला 7% स्लम विभाग. त्यामुळे खरीच ही महामारी मुंबईत काय हाहाकार करेल या आम्ही TV मध्ये बघत होतो. बाकीच्या ठिकाणी चालू होते. दंगेत तुम्ही बघाल तर प्रेताच्या प्रेत वाहत होती. पण मुंबईमध्ये एकही बॉडी बेवारस म्हणून कुठे लोकांना दिसली नाही. आणि त्याचं श्रेय खरंच माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब येणार जातं. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे तत्कालीन टोपे असतील आणि ती जी टीम राजेश टोपे होते तेव्हा त्यावेळेस जी टीम होती आणि मुंबई महापालिकेत महापौरांच्या जोडीने आम्ही सर्व समित्यांचे अध्यक्ष आम्ही त्यांना साथ देऊन या महामारीतून मुंबईकरांना बाहेर काढले. आणि मला माहिती आहे की मुंबईची जनता ही गोष्ट विसरणार नाही. या घाटल्याची 153 जनता ही गोष्ट विसरणार नाही. आजूबाजूला आपण ते राहू शकता. सोबत जेवढी गर्दी आहे त्या सगळ्यांना विनंती आहे. पण सगळेच आदरणीय आहात, सगळेच महत्वाचे आहात. खुर्च्या बसलेले आहेत तर विनंती आहे की खुर्च्या थोडं मागे सरकत आहे जेणेकरून मागे उभं आहे. लोकांचा प्रेरणास्थान असणारे सन्माननीय अमितजी ठाकरे आपल्या शुभेच्छासह अजून काही क्षणामध्ये या ठिकाणी येणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारे तो मीनाक्षी अनिल पालकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उपस्थित सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, मधला जो रस्ता आहे तो सौ रश्मीताई ठाकरे यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय खासदार अनिलजी देसाई साहेब, सुभाषजी आचार्य साहेब या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कृपया संपूर्ण मार्ग व्यवस्थित रिकामा ठेवायचा. ज्या शिस्तीमध्ये ज्या उत्साहाने आपण आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल प्रत्येक इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.